हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी. तर मी आज तुम्हाला 32 साईजमध्ये कटोरीमध्ये मी आज पेपर कटिंग दाखवणार आहे आणि ते एकदम परफेक्टमध्ये आहे. तर हाच फॉर्म्युला वापरून तुम्ही कुठल्याही साईजमध्ये कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग तुम्ही करू शकतात. तर 30 ते 44 छातीपर्यंत तुम्ही हाच फॉर्म्युला म्हणजे मी जे सांगेल तसे तुम्ही छातीचा चौथा भाग किंवा कटोरी हे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर त्यानुसार तुम्ही इथे मापे टाकून तुम्ही बनवू शकतात. चला तर मग टाईम न करता व्हिडिओला सुरुवात करू. तर मी हा बघा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजू आहे ती माझ्याकडे आहे. तर बघा पूर्ण उंची आहे 13.5 इंच तयार ठेवायचे. तर त्याच्यामध्ये मी 1.5 इंच. तर बघा तुमची म्हणजे उंची कितीही असेल तर तुम्हाला त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. बॅक पार्टसाठी 1 इंच आणि फ्रंट पार्टसाठी 1.5 इंच. मग बघा तुम्ही जर 1 इंच त्यामध्ये घेतला वाढवून तर तिथे जो फ्रंट पार्ट आहे तो तुम्हाला कमी पडत जाणार. तुम्ही अंदाज घेतला पण असेल तर त्यासाठी आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यावा लागतो. तर बघा इथे हा डीप नेक आहे म्हणून मी इथे 5 इंच शोल्डर घेतलेला आहे. तसंच मी खाली पण मार्क करून घेतलेला आहे 5 इंचावर आणि त्याचा जो मुंडा आहे तो मी 5.5 इंच. आता इथे तुम्ही लक्षात ठेवायचं का शोल्डर जर तुम्ही 5 इंच घेतला असेल तर मुंडा 5.5 घ्यायचा आणि शोल्डर जर तुम्ही 5.5 घेतला असेल तर मुंडा 6 घ्यायचा. त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग. आता इथे बघा तुमची छाती किती साईजची असू दे इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आणि पुढे इथे मी 2 इंच मार्जिन घेतलेले. तर तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता. तर मी इथे कवर सिलाई वगैरे टाकून ते 1/2 इंच जातो आणि 1.5 इंच तो बरोबर मार्जिन येतो. त्यासाठी मी 2 इंच मार्जिन घेते म्हणजे 1/2 इंच आपली कवर सिलाई केल्यानंतर मग 1.5-2 इंच आपल्याला मार्जिन उरते. आता त्यानंतर काय करायचं जे आपले काही कंबर असेल तर कंबरेचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर बघा मी इथे कंबरेचा चौथा भाग घेते. आता कशा प्रकारे घेते ते बघा. अशा प्रकारे पट्टी फोल्ड करायची, त्याच्यानंतर पुन्हा अशी फोल्ड करायची आणि जो आपला कंबरेचा चौथा भाग असेल तो इथे येऊन जातो. तर कंबरेचा चौथा चौथ्या भागावर मार्क केला. आता चौथ्या भागावर मार्क केला आणि तिकडनं पुन्हा 1 इंचावर मार्क करायचे आणि पुन्हा 2 इंचावर. आता 1 इंचावर कशासाठी की आपला जो बॅक टक्स आहे त्यासाठी आपल्याला कंपल्सरी इथे 1 इंच वाढवून घ्यायला लागतो. त्यानंतर बघा पूर्ण हा आता बॉक्स जो आहे तो आपला रेडी झालेला आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं जो आपला बघा मुंडा आहे तिकडनं बघा 1/2 इंच एवढा मध्ये घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे बघा मुंड्याकडनं मी 1/2 इंच मध्ये आली. तर कशासाठी आपल्या खाकेमध्ये आणि पुढच्या साईडला बघा आपण जिथे बाही जोडतो तिकडे चुन्या पडतात आणि असं फुगीर येतो. तर तो भाग फुगीर नाही येऊ म्हणून इथे आपल्याला 1/2 इंच एवढा अशा प्रकारे मार्क करून घ्यायचं. मधली रेष आणि पुढची रेष इकडनं 1-1 इंचावर अशा प्रकारे मार्क करायचा. जे आता बघा आपण छातीचा चौथा भागचा जो आपण पॉईंट इथे टाकलेला होता तिकडनं अशा प्रकारे त्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आता मी बोलण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असेल की मी कशा प्रकारे मार्क केलेला आहे. तर ती आपली बघा आता त्या साईडला फिटिंगची लाईन आहे म्हणजे मार्जिन आहे तो तिकडनं बघा 1/2 इंच एवढा 1/2 इंचापेक्षा पण कमी आपल्या ज्या टेपच्या 2 रेषा असतात ना त्या 2 किंवा 3 रेषा अशा प्रकारे असं खाली यायचं म्हणजे जिथे मार्जिन आहे तिकडे म्हणजे आपल्या खाकेमध्ये पण खेचल्यासारखं होत नाही. आता इथे बघा काय करायचं बंद बाजूकडनं मी बघा गळ्याचा माप टाकलेला आहे 2 इंच आणि 6.5 इंच मी इथे गळ्याची उंची घेतलेली आहे आणि रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. आता इथे तुम्ही 2.25 इंच आणि 3 इंच सुद्धा घेऊ शकतात खाली रुंदीला म्हणजे तुम्हाला जर खालून गळा असा मोठा पसरट पाहिजे असेल तर अशा प्रकारे बॉक्स करून त्याला जो तुम्हाला इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे तो इथे तुम्ही देऊ शकतात. आणि त्यानंतर बघा काय करायचं आहे की आपलं शोल्डर आहे ना मुंडा नाही शोल्डर. तर बघा तुम्हाला इथे समजत असेल तर आपला डीप नेक असल्यानंतर कसा शोल्डर आपला म्हणजे खाली उतरतो तो उतरू नये म्हणून तिकडनं आपल्याला गळ्याकडनं बघा बंद बाजूकडनं आपल्याला
पाव इंच एवढा मार्क करून अशा प्रकारे मार्क करून तो नंतर कट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला जिथे आपण कमरेचं माप घेतलं तिकडे खालच्या साईडला काय करायचं, 3 इंच मी योगपट्टी घेतली आणि फिटिंगच्या साईडला 2.5 इंच घेतली आणि त्यानंतर अशा प्रकारे सरळ रेष मारून त्याला योगपट्टीचा अशा प्रकारे शेप द्यायचा. बघा अशा प्रकारे. तर बघा तुम्हाला समजलं नसेल तर सांगते. आता इकडनं मी क्रॉसमध्ये जे हे केलेलं आहे ना खाली रेष, तिकडनं मी 3 इंच घेतले आणि फिटिंगच्या साईडला 2.5 इंच, पुढे मी अर्धा इंचावर मार्क केला आणि तिकडनं असं कव असं मी त्याला योगपट्टीचा शेप दिला. त्याच्यानंतर लगेच काय करायचं की 5-5.25 इंचावर आपल्याला मार्क करायचं आहे कटोरीसाठी आणि 2.5 इंचावर सरळ अशी रेष मारून घ्यायची. ह्याच्याने आपल्या कटोरीचा शेप खूप सुंदर येतो. तर तुम्ही ही ट्रिक वापरून बघा. आणि आपला जो आर्मोल आहे तर पुढच्या मधल्या आर्मोलपासनं 2.5, 2.25 आणि 2, 2.25 आणि 2.5 असे 3 रेष मारायचे आणि तिकडनं नंतर अशा प्रकारे कटोरीला शेप द्यायचा. आता जो पॉईंट इथे आलेला आहे तिघांपैकी तो इथे घेऊन त्याला शेप मारून घ्यायचा. तर बघा 2.5 इंचावर जो मारलेला तो परफेक्ट आलेला आहे. वरचे जे 3 पॉईंट होते ते त्याला मॅच झालं नाही. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही कटोरी काढू शकता. अशाने पण कटोरीला खूप सुंदर शेप येतो. तुम्ही इथे बघतच असतील. त्याच्यानंतर काय करायचं की जी बाहेरची बाजू आहे ती पहिला कट करून घ्यायची. तर बघा बाहेरची बाजू अशा प्रकारे मी इथे कट करत आहे. जो आर्मोल आहे बॅक साईडचा तो सुद्धा मी इथे कट करून घेत आहे. तर इथे बघा आपण जो म्हणजे गळा उतरावा नाही म्हणून आपण 1.5 इंच मार्क केली तो सुद्धा इथे मी 1.5 इंच कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पेपर बघा मी असा डबल फोल्ड होता तो सरळ असा केला तर इथे आपल्याला 2 पार्ट भेटतात. एक पार्ट बॅक साईड आणि एक पार्ट फ्रंट साईड. फ्रंट साईडचा कुठला जो आपण बघा योगपट्टी कटोरी वगैरे काढलेला आहे तो फ्रंट पार्ट आणि हा इकडचा आहे तो प्लेनवाला तो बॅक पार्ट आहे. तर इथे आपल्याला पहिला काय करायचं आहे, 2 पार्ट भेटल्यानंतर बॅक पार्टमधनं आपल्याला अर्धा इंच कट करायचं आहे. कारण की आपल्याला 1 इंच फक्त बॅक पार्टसाठी लागतो आणि 1.5 इंच आपल्याला फ्रंट पार्टसाठी लागतो. तर तुम्हाला मी पुढे सांगते 1.5 इंच कशासाठी ते. तर इथे 4.5 इंचावर मी इथे बघा मार्क करते आणि त्याची उंचीसुद्धा मी 4.5 इंच घेते. तर बघा हा जो आपण फ्रंट पार्टला बघा आपण कमरेचा भाग टाकला 7 इंच, त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला तो ह्याच्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्यानंतर बघा अर्धा इंचावर मार्क करायचे आणि अशा प्रकारे त्याला टक्स मारून घ्यायचा आहे. तर इथे बघा 2.5 इंचावर मी मार्क केली आणि त्याच्यानंतर बघा तुमचा गळा जेवढा असेल तेवढा इथे घ्यायचा आहे. मी 9.5 इंच घेतला आणि रुंदी बघा मी 2.25 इंच घेतलेले आणि अशा प्रकारे तुम्ही बॉक्स तयार करून तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलाही गळा इथे तुम्ही ड्रॉ करू शकतात. बघा अशा प्रकारे. तर इथे मी तुम्हाला सिंपल दाखवलेला आहे की कशा प्रकारे गळा करायचा तो इथे दाखवलेला आहे. तर तुम्हाला जर पसरट पाहिजे असेल तर बाहेरून थोडं घ्यायचं आणि पसरट नसेल पाहिजे तर ती जी सरळ रेषा त्याला जॉईन करून घ्यायचं. तर आता इथे बघा ही जी योगपट्टी आहे इथे आपण आता कट मारत आहोत. तर इथे आपला बघा वरच्या साईडला आणि खालच्या साईडला 1.5 इंच सिलाईमध्ये जातो आणि नंतर मग फ्रंट पार्ट आपल्याला अर्धा इंचाने कमी पडतो. त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या साईडला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर बघा हा जो पुढचा आर्मोल आहे तो सुद्धा इथे मी कट करून टाकलेला आहे. त्याच्यानंतर बघा हा जो गळा आहे तो सुद्धा लगेच कट करून टाकलेला आहे. त्याच्यानंतर बघा ही जी आपली कटोरी आहे ती आपल्याला कट करायची आहे. तर जशी आपण मार्क केलेला आहे त्याच प्रकारे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे. तर बघा फ्रंट पार्टमध्ये आपल्याला हे 3 पार्ट भेटतात. तर ह्याच्यामधले 2 पार्ट आहेत हे साईडला ठेवायचे आणि कटोरी जी आहे ती आपल्याला कंपल्सरी वाढवून घ्यायला लागते. तर कटोरीसुद्धा मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे वाढवायची आहे. तर बघा
मी हा एक दुसरा पेपर घेतलेला आहे आणि तो बघा मी अशा प्रकारे इथे क्रॉसमध्ये पेपर ठेवलेला आहे बघा अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे ठेवून त्याला ॲज इट इज ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे त्याला मार्क करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे. इथे मी व्हिडिओला स्पीडसुद्धा लावलेला नाही मिळत, जसं आहे तसं, म्हणजे तुम्हाला इथे समजेल की जर स्पीडने व्हिडिओ बनवली तर तुमच्या एवढा लक्षात येणार नाही. त्यासाठी मी इथे एकदम हळूपणे तुम्हाला समजावून सांगत आहे. त्यानंतर जी आपण पेपरवरची कटोरी काढलेली ती इथे आपण ड्रॉ केल्यानंतर त्याचं आपल्याला काही काम नाही, तर ती काढून टाकायची. तर बघा तिकडनं 1.5 इंच आणि इकडनं 1.5 इंच बघा अशा प्रकारे त्याला 1.5 इंच असं वाढवायचे दोन्ही साईडला अपोजिट आणि क्रॉसमध्ये बघा असे त्याला रेष मारून घ्यायची. आता तुम्हाला समजलं असेल का मी कशा प्रकारे जिकडनं हुक आहेत तिकडनं अशी सरळ मी तिरकस अशी रेष मारून घेतलेली आहे. त्यानंतर बघा काय करायचं का त्या साईडला बघा कटोरी आहे, तर आपल्याला तिकडे कटोरी आपल्याला जॉईन करावी लागते ना, म्हणून तिकडनं थोडासा 1/2 इंच जो आपण मार्जिन घेतो तो घेऊन अशा प्रकारे सरळ म्हणजे असं क्रॉसमध्ये त्याला कटोरीचा जो शेप आहे तसा त्याला शेप द्यायचा हळूवारपणे. आणि त्याचा जो छातीचा बघा आता इथे मी सांगते, जो छातीचा चौथा भाग आहे तो इथे आला पाहिजे. तर तो आला म्हणजे आपला जो पेपर कटिंग आहे तो परफेक्ट असा झालेला आहे. तर तुम्ही इथे तोही सुद्धा अंदाज काढू शकतात. तर इथे बघा त्याचा मेन सेंटर काढला, वरती 1.5 इंच खाली 1.5 इंच असं मी सरळ रेष मारली आणि अशा प्रकारे मी त्याला पुन्हा क्रॉसमध्ये शिलाई मारलेली रेष मारून घेतलेली आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ समजली नसेल ना तर तुम्ही डबल टिबल बघा, कारण की मला माहिती आहे तुम्ही जर नवीन शिकत असतील तर तुम्हाला लगेच जमणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे ही रिपीट 2-3 वेळा बघावं लागेल, त्यानंतर तुम्हाला परफेक्ट हे समजून जाणार आहे. बाहीची व्हिडिओ मी अगोदरच म्हणजे 2-3 व्हिडिओ सेपरेट टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघा. आणि कटोरी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे. आता इथे बघा ही जी कटोरी आहे ती अशा प्रकारे फोल्ड करायची आणि बघा तुम्हाला मी दाखवते, सरळ असा पेपर बघा मी केलं आहे तसं करायचा आणि इकडे बघायचं की कमी जास्त ज्यावेळेस पेपर निघत असेल तर तो कट करून टाकायचा. आता इथे तर माझं व्यवस्थित सगळं आलेलं आहे, परफेक्ट आलेलं आहे, कुठेही कमी जास्त आलेलं नाही. त्यानंतर बघा 1.5-2 इंचावर मार्क करायची टक्ससाठी आणि उंची त्याची 2.5 किंवा 3 इंच घ्यायची. तर मी ते 2.5 इंच उंची घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मी फोल्ड करून तर ही बघा कटोरी मस्त अशी आपली परफेक्ट तयार झालेली आहे. तर कटोरीला बघा पफसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर तुम्ही जर ह्या पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग केला तर तुमचा ब्लाऊज मी 100% सांगते कुठेही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही. तुम्ही ट्राय करून बघा आणि नंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की कुठे चुकलं किंवा काय आलं. तर आता इथे तुम्हाला मी कटोरी पण बघा ठेवून दाखवते का कशा प्रकारे परफेक्ट येते, कुठेही कमी जास्त होत नाही. तर अशा प्रकारे बघा हे आपले कटोरीचे 3 बाट काढून झालेले आहेत. तर तुम्हाला मी इथे दाखवते कशा प्रकारे कटोरी म्हणजे कुठेही जास्त झालेली मिळत नाही. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. तर इथे मी बघा तुम्हाला दाखवते की पफ पण बघा केवढा सुंदर आलेला आहे. आणि आता ती टाचणी काढून मी तुम्हाला दाखवते की ज्यावेळेस आपण ती जॉईन करू मेन फॅब्रिकवर तर त्यावेळेससुद्धा बघा परफेक्ट अशी येणार. तर बघा तुम्हाला राऊंडमध्ये समजलंच असेल की परफेक्ट अशी येणार, कुठेही जास्त किंवा कमी येणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि नंतर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.